महापालिका निवडणुकीचं बिगुल वाजलंय। प्रभाग रचना म्हणजे प्रभाग रचना करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिलेले आहेत। त्यानुसार आता प्रभाग रचना होतील। राज्यामध्ये 29 महापालिका, 36 पैकी 32 जिल्हा परिषदा, 2-250 नगरपालिका, नगरपंचायती यांच्या प्रभाग रचनांचे आदेश आहेत। महापालिकांच्या बाबतीमध्ये स्पेसिफिक बोलणार आहे मी, कारण शहर आपल्या एकूण राज्यामध्ये शहर जवळपास शहरं जे आहेत मोठी मोठी त्याच्यामध्ये महापालिका आहेत। महापालिका अ, ब, क अशा दर्जाच्या आहेत। मुंबई आणि नागपूर ह्या दोन्ही अ दर्जाच्या आहेत। त्याच्या खालोखाल मुंबई, नागपूर, पुणे या 3 अ दर्जाच्या महापालिका आहेत। त्याच्या खालोखाल ठाणे, नाशिक, पिंपरी चिंचवड ह्या ब दर्जाच्या आणि बाकी सर्व क दर्जाच्या महापालिका आहेत। या महापालिकांमधून जे प्रभाग रचना होणार आहे एक नक्की आहे, मुंबई वगळता बाकी सर्व राज्यातल्या महापालिकांची प्रभाग रचना ही 4 सदस्यांचीच असणार आहे। 4 सदस्यांची म्हणजे 2017 मध्ये ज्या निवडणुका झाल्या होत्या त्या 4 सदस्यांचा एक प्रभाग याप्रमाणे झाल्या होत्या, त्यानुसारच ही रचना असणार आहे। पिंपरी चिंचवडच्या बाबतीमध्ये स्पेसिफिक बोलतोय मी आता। पिंपरी चिंचवड शहरामध्ये साधारण 32 प्रभाग होते, 2017 मध्ये होते आणि 128 नगरसेवक। त्यावेळेचे 2017चे जे प्रभाग रचना आहे ती जवळपास अंतिम असेल। त्याच्यामध्ये थोडेफार इकडे तिकडे बदल केले जातील, म्हणजे शक्यता ती पण सुद्धा कमीच आहे। 2017ची जी प्रभाग रचना आहे तीच ही आता 2025च्या महापालिका निवडणुकीला कायम होईल असा एक अंदाज आहे। अधिकाऱ्यांना या संदर्भात निवडणूक विभागाची जबाबदारी असलेले जे अधिकारी आहेत अविनाश शिंदे त्यांच्याशी या संदर्भात चर्चा केली, तर साधारण त्यांनी अशी माहिती दिली की ज्यावेळेसची तयार प्रभाग रचना आहे त्याच्यामध्ये थोडेफार जे काही चुका असतील त्या थोडेफार दुरुस्त केल्या जातील, अदरवाईज प्रभाग रचना ही त्यावेळेची ती कायम असणार आहे। आता या पुढचा टप्पा कसा येतो, ह्या प्रभाग रचनेचं प्रारूप जाहीर होईल आठवडाभरामध्ये। त्यानंतर त्या संदर्भातल्या हरकती सूचना येतील, म्हणजे कोणाची हरकत असेल काही सूचना असतील त्या संदर्भात बदलाच्या तर तेही त्याची सुनावणी होईल। नंतर पुन्हा ती निवडणूक आयोगाला सादर केली जाईल आणि तिथे त्याच्यावरती अंतिम शिक्कामोर्तब होईल। साधारण हा 15-20 दिवसाचा कालावधी आहे। निवडणुका साधारण ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये होण्याची शक्यता आहे, दिवाळीच्या दरम्यानच निवडणुकीचा पुढचा प्रोग्राम येईल तो। पण प्रभाग रचना झाल्यानंतर पुढे आरक्षण असतं, आरक्षण सोडत असते, आरक्षण सोडत होईल। आरक्षण सोडत मध्ये जे रोटेशन कसं असेल काय असेल हे आता काही सांगता येणार नाही, परंतु प्रभाग रचना हा विषय फार महत्वाचा आहे। जो राजकीय कार्यकर्ता, हाडाचा कार्यकर्ता असतो, ज्याला निवडून यायचं आहे, ज्याचा नागरिकांचा अभ्यास असतो, परिसराचा अभ्यास असतो, समस्या त्याला माहिती असतात, ते सोडवायच्या कशा ते माहिती असतात, तर त्याला ह्या गोष्टींचा फार बारकाईने विचार केला पाहिजे। प्रभाग रचना महत्वाची का, म्हणजे स्पेसिफिक पिंपरी चिंचवडच्या बाबतीमध्ये बोलतो मी। प्रभाग रचना आता सुरुवातीला फक्त एक सांगतो की 2011ची जी जनगणना आहे, लोकसंख्या त्यावेळेसची 17,29,692 त्या लोकसंख्येच्या आधारावरतीच ही प्रभाग रचना असणार आहे। आणि त्याच्यामुळे मतदारांची संख्या जी आहे 14,88,129 साधारण म्हणजे 15 लाख मतदार या शहरामध्ये आहेत। लोकसभा विधानसभेला पण ते साधारण 17 लाखाच्या आसपास मतदारांची नोंदणी ऐकली होती। परंतु ही प्रभाग रचना झाल्यावरती त्या प्रभागानुसार त्या मतदार याद्या फोडल्या जातील। म्हणजे पुढचा टप्पा प्रभाग रचना झाल्यावरती आरक्षणाची सोडत झाल्यावरती तिथून पुढची मतदार यादी त्या प्रभागाची नवीन तयार केली जाईल। हरकती सूचना त्या मतदार यादीच्या होतील, त्याची सुनावणी होईल, नंतर मतदार यादी फायनल होईल। असे एक साधारण 3 टप्पे, प्रभाग रचना, आरक्षण सोडत, मतदार यादी। हे साधारण 1-1.5 महिन्यामध्ये हे सगळा प्रोग्राम हा होऊ शकतो। महापालिकेची जी संपूर्ण यंत्रणा आहे ती त्या दृष्टीने कार्यरत आहे। विषय काय आहे, प्रभाग रचना जी आहे ती महत्वाची का, तर 2017 मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये सत्तांतर झालं, सर्वांना आठवत असेल। या शहरावरती 1992 पासून अजित पवारांची एक हाती सत्ता होती। पिंपरी चिंचवड शहरात अजित पवार जे बोलतील ती पूर्व दिशा असायची। या शहरामध्ये भाजप तर तसं काहीच वर्चस्व नव्हतं, तसं कार्यकर्त्यांची संख्या नव्हती, मतदार तर नव्हता आणि नगरसेवक त्याच्यामुळे कितपत येतील याच्याविषयी शंका होती। पण तरी सुद्धा 128 पैकी 77 नगरसेवक भाजपचे आले, 36 राष्ट्रवादीचे आले।
10 फक्त शिवसेनेचे 9 आले, काँग्रेसचा एकही नाही आला. म्हणजे इतकी वाहत. मनसेचा 1 आला, बाकी 5 अपक्ष आले. ते 5 अपक्ष सुद्धा नंतर भाजपलाच मिळाले. हे सगळं सत्तांतर झालं. त्याचं खरं कारण त्यावेळेची प्रभाग रचना. प्रभाग रचना इतकी महत्वाची यासाठी असते की हुशार मंडळी त्याचा अभ्यास करतात आणि ज्याची सत्ता असते. थोडक्यामध्ये आता केंद्रात काय, राज्यात काय, भाजपची सत्ता आहे. भाजप, एकनाथ शिंदे, अजित पवार यांची सत्ता आहे. त्यांना म्हणजे सगळी यंत्रणा त्यांच्याकडे आहे. निवडणूक विभाग हा निवडणूक आयोग काय जवळपास त्यांच्या हातातलाच आहे. आपण निवडणूक विभाग याच्याविषयी जास्त काय बोलणार नाही, कारण ते आपण मागे ऐकलं केंद्रीय निवडणूक आयोग त्यांची नियुक्ती कशी केली जाते ते सुद्धा आता सुप्रीम कोर्ट होतं त्याच्यामध्ये त्यांना बाजूला केलं. तसं राज्याचं निवडणूक आयोग सुद्धा आता दिनेश वाघमारे राज्याचे निवडणूक आयुक्त आहेत. पिंपरी चिंचवड महापालिकेत सुद्धा ते आयुक्त म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. दिनेश वाघमारे निवडणूक आयुक्त म्हणून सर्व राज्याच्या प्रभाग रचनेवरती त्यांचं बारीक लक्ष असणार आहे. परंतु पिंपरी चिंचवडमध्ये सत्तांतर कसं झालं ह्याचा जर थोडा सखोल अभ्यास केला तर त्याच्यामध्ये 50% वाटा हा प्रभाग रचनेचा होता. ही प्रभाग रचना ज्या पद्धतीने करण्यात आली होती ती प्रभाग रचना निवडणूक विभागाने केली. त्याच्यामध्ये काही म्हणजे राजकीय मंडळींनी त्याच्यामध्ये जरूर लक्ष घातलं. त्यावेळेसचे आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे यांनी त्याच्यामध्ये जरूर लक्ष घातलं आणि त्याच्यानंतर हे सत्तांतर झालेलं आहे. म्हणून प्रभाग रचना ही फार 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 महत्त्वाची असते ज्याला निवडणूक लढवायची त्याच्यासाठी. अदोरे जो हाडाचा कार्यकर्ता असतो तो प्रभाग कसाही असो मी निवडणुकीला उभं राहणार, लोकांना द्यायचं ते मला देतील, त्यांना माझं कार्य माहिती असेल, त्यांना मी पसंत पडत असेल तर ते देतील. पण आता तशीच परिस्थिती नाहीये. प्रभागामध्ये कोणता रस्ता, कोणती गल्ली, कोणती चाळ, कोणती सोसायटी आहे, कोण त्याला फेवर करतो, कोण नाही करत, ही सगळी गणित कार्यकर्ते मांडतात. म्हणजे प्रभाग आपला करताना ज्याला ज्याला निवडून यायचे तो विचार करतो त्या परिसराचा. मग कुठून कुठे कसा प्रभाग असायला पाहिजे हे त्याचं स्वतःचं एक गणित असतं. मग प्रभागाला त्याच्या विरोधी मतदाराचं जर मतदान असलेलं तर भाग जोडला तो त्याचा पराभव होऊ शकतो आणि त्याच्या फेवरमधलं मतदान असलेला भाग असेल तर तो निवडून येतो. ही त्याची साधी गणित आहेत. त्यासाठी प्रभाग रचना जी 2017ची आहे ज्याच्यामध्ये 4 सदस्यांची प्रभाग रचना होती ती कशी होती साधारण आठवा. आणि जे नगरसेवक माजी झालेले आहेत, ज्यात नगरसेवक नाही ज्यांना पुन्हा निवडणूक लढवायची त्यांनी त्या दिशेने आता काम करायला सुरुवात केलं पाहिजे की आपला प्रभाग हा असा असणार आहे. त्याच्यामुळे पूर्वी 2017ला जे निवडून आले ते, जे निवडून आले नाहीत ते, म्हणजे जे पराभूत झाले ते, त्या सर्वांना तो प्रभाग कसा आहे हे माहिती असायलाच पाहिजे. जे पिंपरी चिंचवडच्या 128 नगरसेवक जे आहेत किंवा त्यांच्या विरोधामध्ये असलेले बाकी इतर जे त्यांचे प्रतिस्पर्धी होते त्यांनाही लक्षात घेतलं पाहिजे की प्रभागाची हद्द ही काही 2017च्या जी होती तीच कायमी, ती काय बदलणार नाही. त्या दृष्टिकोनातून त्यांनी कामाला सुरुवात करायला हरकत नाही. जसं प्रभाग रचना महत्वाची आहे तसं आरक्षण सोडत पण महत्वाचे असते. प्रभाग रचनेमध्ये मागच्या 2017च्या प्रभाग रचनेमध्ये तिथे राष्ट्रवादीचे जवळपास 30 ते 40 नगरसेवक हे प्रभाग रचनेतच बाद झाले होते. म्हणून त्यावेळेस प्रभाग रचना का महत्वाची होती आणि भाजपची सत्ता का आली त्याच्या मागचं इंगित, त्याच्यावरचं खरं मर्म प्रभाग रचना होती. त्याच्या पुढचा टप्पा असतो आरक्षण सोडत. आरक्षण सोडतीमध्ये तिथे खुला गट आहे, महिला आहे, एससी आहे, एसटी आहे, एससी महिला आहे, एसटी महिला आरक्षण आहे. ह्या सगळ्या गोष्टीवरती ते अवलंबून असतात. ह्याच्यामध्ये ओबीसी आरक्षणासहित ही निवडणूक होणार असल्यामुळे ओबीसी ओपन आहे की ओबीसी महिला आहे हा सुद्धा भाग महत्वाचा आहे. त्याच्यामुळे 4 सदस्यांमध्ये एक जागा ही खुल्या गटासाठी 100% असतेच, त्याच्याविषयी वादच नाहीये. परंतु ती महिला आहे की पुरुष आहे हे त्या आरक्षण सोडतीमध्ये ठरतं. तर प्रभाग रचना जशी महत्वाची तशी आरक्षण सोडतही महत्वाची. प्रभाग रचनेत जर जुन्यापैकी 30-40 नगरसेवक बाद झाले तर आरक्षण सोडतीमध्ये सुद्धा 10-20 नगरसेवक बाद होतात म्हणजे त्यांना ती जागा लढवणं थोडं कठीण असतं. त्यांच्या दृष्टिकोनातून त्या स्पेसिफिक कॅटेगरीमध्ये ते बसत नसतील
म्हणून ते असतं. मग त्यावेळेस मग नगरसेवक, माजी नगरसेवक काय करतात, स्वतःच्या महिला राखीव असेल तर पत्नी किंवा बहीण किंवा सुनबाई असं त्यांच्या घरातलंच कोणीतरी त्याच्यामध्ये उमेदवारी करतं. म्हणजे असं एक साधारण तो आत्ताचं हे आहे. त्याच्यामुळे आता तयारी लागा. प्रभाग रचना ही फार महत्वाची आहे. ती 2017ची तीच कायम असणार आहे. तुमच्या समोर चित्र अगदी स्पष्ट आहे. त्याच्यामुळे आता तयारी लागायला हरकत नाही. पुणे महापालिकेच्या बाबतीमध्ये थोडं वेगळं चित्र राहील. कारण का, आता पुणे महापालिकेमध्ये जी गावं ऍड झाली, 20 गावं ऍड झाली, त्या गावामुळे पुण्याची प्रभाग रचना ही बदलणार आहे. तशी पिंपरी चिंचवडची नाही. जर पिंपरी चिंचवडमध्ये 7 गावं, हिंजवडी, मान, मारुंजे, नेरळ, जांभोग, कासारसाई, सांगवड ही गावं जर ऍड झाली असती, या शहरामध्ये आली असती, तर मात्र या शहराची प्रभाग रचना ही बदलली असते. तसं होणं अपेक्षित होतं, पण तसं झालेलं नाही. त्याच्यामुळे राजकीय कार्यकर्त्यांच्या दृष्टीने आता मैदान साफ आहे. त्यांचं लढाईचं रणांगण कोणतं आहे हे त्यांना माहिती आहे. त्यांनी कामाला सुरुवात करावी. पुढची आरक्षण सोडतीच्या वेळेस पुन्हा या विषयावरती आपण बोलणार आहोत. धन्यवाद.